या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून महेश अण्णा कोठे यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि आज महेश अण्णा कोठे त्यांच्या बालेकिल्ल्यातून प्रचाराला सुरुवात केलेली आहे। अण्णा, दिवाळी संपलेली आहे, घरघरमधून प्रचार होत आहे, काय सांगाल? काल भाऊबीज झालेली आहे आणि लोक मला सांगत होते की दिवाळी संपल्यानंतर तुम्ही आलात तर आम्हाला बरं वाटेल आणि त्याप्रमाणे आज दिवाळी संपल्याबरोबर आपण आज ही पदयात्रा सुरू केली। घरकुलचा रिस्पॉन्स आपल्या सगळ्यांना दिसतोय समज आणि स्वतः स्वेच्छेने लोक आज घराच्या बाहेर पडलेले आहेत। महिलाही तेवढेच आहेत, पुरुषही तेवढेच आहेत, युवकही तेवढेच आहेत। ह्याच्यातून जे काही आतापर्यंत मी त्यांची सेवा केली त्याची जाणीव हे सगळ्या बीडी घरकुलच्या लोकांना आहे। बीडी घरकुल मध्ये मी सुरुवातीपासून पाईपलाईन पासून ड्रेनेज लाईन असेल, ह्याच बिगा भागात पूर्वी भाजपचा नगरसेवक होता, खड्ड्यात पाणी भरावं लागत होतं, पण हे सगळे खड्डे बुजून आज वरच्या मजल्यावर पाणी चढतं, एवढं प्रेशरनी पाणी आज आम्ही देतोय। 4-4 टाक्या ह्या भागामध्ये बांधलेल्या आहे। त्यामुळे लोकांना कुणी विकास केला हे सांगण्याची गरज नाही बीडी घरकुलच्या। आणि बीडी घरकुल तर हे माझं मॉडेल आहे। 3000 घरं होते तिथं आज 30,000 घरं झाली आहेत। ती काय उगाचच झालेली नाही आहेत। आणि विजय देशमुख आता जे काही बोर्ड लावा लागलेले आहेत ते त्यांचा निधी नाही, त्यांनी स्वतः जाहीर करा पेपरला। त्यांनी या 5 वर्ष पालकमंत्री होता, 5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या भागात किती निधी दिला। आता कुठेतरी एखादा दुसरा रस्ता करून मीच विकास केला म्हणून त्यांच्या बगल बच्च्याचे सांगताय, त्यांना सांगा हा सुद्धा निधी आमचा आहे। महापालिका 3 वर्ष नाही आहे आणि तो नगरसेवकाचा राहिलेला निधी आहे, ते वाटून तुम्ही तर सांगताय की आमचा हे आहे, म्हणजे दुसऱ्याच्या मदतीने झालेले लेकरं माझेच आहे अशा म्हणणारी विजय देशमुख आरोप करतायत की पालकमंत्र्यांनी काय काम केलं नाही असं जेव्हा महेश कोठे विचारतात। संपूर्ण महापालिका त्यांच्या ताब्यात होती तेव्हा त्यांनी काय केलं असं एक भाजपकडून आरोप। त्यांनी काय केलं उत्तर मधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, हद्दवाढ भागातल्या लोकांना माहिती आहे। महेश कोठेंनी सगळ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला, फक्त मताचं राजकारण केलं नाही। त्यांनी फक्त मताचं राजकारण करतात। ऐन इलेक्शनच्या समोर काहीतरी काम दाखवायचं म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि लोकांना फसवून मतं आजपर्यंत त्यांनी घेतली आहे। मागच्या टर्म मध्ये तर मला वाटतं त्यांचा निधी पण परत गेलेला आहे, हे अनेक वेळा वृत्तपत्रामधून सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे अशा माणसाकडनं काय अपेक्षा करायची मला सांगा। कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, तुम्ही कुटुंबासाठी काय केलं? महेश कोठेला जर संधी दिली नाही कुटुंब प्रमुख म्हणून, महेश कोठेला प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकारच नाही। कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे माझ्या कुटुंबाच्या गरजा काय आणि त्या कशा सॉल्व्ह करायच्या, त्याचं नियोजन काय? नियोजन शून्य। आज सोलापूरचा मुलगा सोलापूर सोडून बाहेर जातोय, काहीतरी त्यांच्याकडे नियोजन आहे का? साधी चहाची टपरी काढली नाही, काहीतरी कुठेतरी मार्केट यार्ड मध्ये बोगस लोकांना काहीतरी तात्पुरतं लावलं आणि त्याचं हे करत। संजय कोळीनी मला वाटतं मागणी केली होती की मालक लोकांना रोजगार देणं गरजेचं आहे, मग का नाही लावलं? का ते उत्पन्न केलं नाही? महेश कोठेंनी IT पार्क लवकर झालं नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर टीका करण्यापेक्षा तुमची जबाबदारी होती ती तुम्ही काय पार पाडली ते सांगा ना। महेश कोठेंनी काय केलं? महेश कोठेला अजून दिलेलं नाही आणि ह्या 100% महेश कोठेला निधी लोक निवडून देणार आहेत आणि ह्या टर्म मध्ये महेश कोठे काय करू शकताय, आमदार अधिकार किती आहेत हे दाखवून दिल्याशिवाय सोडणार। अर्ज माघार घेण्याचा दिवस आहे, तुम्ही कोणाची समजूत काढली का? बरेचसे अपक्ष लोकांनी फॉर्म भरले, ते पार्टीचं काम चालू आहे। पार्टी ज्यांना मित्र पक्षांनी भरलेले आहेत त्यांना काढून घेण्यासाठी पार्टीचा प्रयत्न चालू आहे। तिन्ही पक्षाची काल बैठक झाली, आज प्रतिनिधी सुद्धा सोलापूरमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे ज्या पार्टीच्या लोकांनी भरलेल्या आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट करून काढायला दोघांनी बंडखोर केलेला त्या विड्रॉ करतील अशी मला अपेक्षा आहे। हे होते आपल्यासोबत महेश अण्णा कोठे, त्यांनी आज घरकुल परिसरातून आपल्या प्रचार यात्रेला सुरुवात केलेली आहे। तुम्ही मागे पाहू शकता मोठ्या संख्येनं जंगी प्रदर्शन करत या ठिकाणी महेश अण्णा कोठे आपला जो गड आहे, ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून घरकुलचा विकास केला असं म्हटलं जातं, त्या घरकुल भागातून ते आज या ठिकाणी आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे। जहूर सैयद अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची,
आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.